जसं रेव्हेन्यूचं काम आहे, जसं PWDचं काम आहे, रस्त्यांचं काम आहे, तसं पुणे पोलीस म्हणून पुणे पोलिसांकडे काय जबाबदारी असते? पुण्याला हे एक इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंट पुणे ग्रँड टूर 2026 होत आहे आणि पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमचे पोलीस दलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अत्यंत एक प्रिव्हिलेज आहे, ऑनर आहे. यामध्ये ॲव्हरेज सायकलिंग स्पीड 50 to 60 किलोमीटर पर आवरनी हे सायकलिस्ट त्या ट्रॅकवर त्या रोडवर सायकलिंग करणार आहे. ही लक्ष ठेवून आम्ही सगळे नियोजन करत आहे. म्हणून आमचे प्रयत्न राहील की आम्ही सगळे रूट्स आणि सगळे क्लोजर्स आणि सगळे डायव्हर्जन्स सुरुवातीला पब्लिकपर्यंत पोहोचू आणि एकत्रित सगळ्यांना सोबत घेऊन एक अत्यंत ग्रँड जे कधी झाला नाही अशा प्रकारचे पुण्यात एक वातावरण आम्ही सगळे मिळून निर्मित करू. नमस्कार खेळप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? हे बॅनर बघून तुम्हाला कदाचित वाटलं असेल, पुणे पोलीस सुनंदन लेलेच्या मागे लागलेत की काय? असं अजिबात नाहीये. मी स्वतः चालत आलेलो आहे. कुठं माहितीये तुम्हाला? पुणे पोलिसांच्या मुख्यालयामध्ये. कारण आज मी भेट घेणार आहे एका रुबाबदार माणसाची, ज्याचं नाव आहे अमितेश कुमार सर आणि जे पुणे पोलीस कमिशनर आहेत. सर, व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग लेले साहेब. रिअली अ प्रिव्हिलेज आपल्यासोबत आज चर्चा करण्याची संधी मिळाली. सर, तुमचं पोलीस चीफ म्हणून एक वेगळं रूप आम्ही बघतो. पण आम्हाला बॅकग्राऊंड माहीत नाही सर. तुमचं स्कूलिंग कुठं झालं? तुमचं कॉलेज कुठं झालं? खेळाची आवड तिकडपासनं लागली का? जरा थोडीशी सर बॅकग्राऊंड द्या ना. मी ओरिजिनली पटना बिहारचे आहे आणि सुरुवाती आमची एज्युकेशन स्कूल एज्युकेशन तिथे झाली होती. परंतु आम्ही 10वीला 1986ला आम्ही दिल्लीला शिफ्ट झालो आणि DPS RK पुरम इथे आमची हॉस्टेलमध्ये आम्ही होतो आणि तिथे स्कूलिंग 10वी आणि 12वी झाली. नंतर आम्ही सेंट स्टीफन्स कॉलेजला इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये आमची ॲडमिशन झाली आणि तिथून ग्रॅज्युएशन केल्यानंतर आम्ही लॉमध्ये ॲडमिशन घेतला होता. परंतु त्याच दरम्यान आमची सिलेक्शन इथे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये झाली आणि आम्ही IPS जॉईन झालो आणि नंतर आमची ट्रेनिंग मसुरीला सुरुवातीला, नंतर नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला झाली आणि 1997 पासून महाराष्ट्रात वेगवेगळे जिल्ह्यात वेगवेगळे पदावर आम्ही काम केलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने जे विषय होता स्पोर्ट्स, सुरुवातीपासून स्पोर्ट्सची आवड होती. क्रिकेट तर देशात सगळे लोक खेळतच असते. क्रिकेटचे व्यतिरिक्त आम्ही फुटबॉल, हॉकी, सायकलिंग, मॅरेथॉन हे सगळे आम्ही केलेले आहे आणि आता नुकतेच काही वर्षापूर्वी गोल्फ पण आम्ही सुरू केलेले आहे आणि गोल्फ पण आम्ही खेळतो. आणि खऱ्या अर्थाने पोलिसांसाठी आणि इनफॅक्ट सगळ्यांसाठी फिटनेस ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला तर युनिफॉर्ममध्ये असताना फिटनेसवर लक्ष ठेवावाच लागतो. म्हणून स्पोर्ट्सला आम्ही स्वतः पार्टिसिपेट करतो. आमचे पोलीस दलांना पण आम्ही वेगवेगळे इव्हेंट्सला पार्टिसिपेट करायसाठी आम्ही मोटिवेट करत असतो. आणि खरं पुण्याला हे एक इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंट पुणे ग्रँड टूर 2026 होत आहे आणि त्याचे हे पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमचे पोलीस दलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्यासाठी वैयक्तिकरित्याने अशा प्रकारचे इंटरनॅशनल इव्हेंट्सचे आयोजनमध्ये आमची भूमिका आहे. बंदोबस्ताचे असतील किंवा इतर सर्व गोष्टीवर हे अत्यंत एक प्रिव्हिलेज आहे, ऑनर आहे आणि पुण्याला एक इंटरनॅशनल स्पोर्टिंग क्षेत्रात याची एक ओळख पुण्याची होईल, ही खरं अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. सर, आम्हीच इतके एक्साइटेड आहोत. कारण तुम्ही पुण्याचे म्हणलात तर 5 टॉप बॉस. पोलिसचे तुम्ही दोघं टॉप बॉस. पिंपरी चिंचवडचे सर आहात, तुम्ही आहात. कलेक्टर साहेब आहेत, ॲडिशनल कलेक्टर साहेब आहेत, EMC कमिशनर साहेब आहेत. 5 दादा लोकं एकत्र येऊन ही स्पर्धा करत आहेत. हे सर कधी झालेलं नाहीये. आम्हीच इतके एक्साइटेड आहोत. तुम्ही किती एक्साइटेड आहात? खरं अर्थाने हे एक टीमवर्क आहे आणि सगळे जे वेगवेगळे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशनच्या दृष्टिकोनातून पोलीस असतील, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतील, PWD असतील, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील, हे सर्व यंत्रणा एकत्रित मिळून शासनाचे मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आणि खऱ्या अर्थाने
सांगणे गरजेचे आहे, की याच्यामध्ये पुढाकार जे कलेक्टर साहेब जितेंद्र दुडी साहेबांनी घेतलेली आहे आणि खरं त्यांची संकल्पना होती आणि आज 6, 7, 8 महिन्यामध्ये जे संकल्पना आज खरं 1-2 महिन्यात ते प्रॅक्टिकल रीत्याने इम्प्लिमेंट करायची संधी मिळत आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि एकत्रित सगळे शेवटी टीमवर्क अत्यंत महत्त्वाचे असते आणि सगळे डिपार्टमेंट मिळून हे एक ग्रँड सक्सेस होईल आणि कोणताही अडचण येणार नाही आणि सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन होईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळे लोक प्रयत्नशील आहे. सरांनी शब्द काय वापरला? संधी. संधी हा शब्द वापरलेला आहे. कुठेही चॅलेंज शब्द वापरलेला नाहीये सर. हाच इतका पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. जस्ट वुड लाइक टू ॲप्रिशिएट दिस. सर, जसं रेव्हेन्यूचं काम आहे, जसं पी-डब्ल्यू-डीचं काम आहे, रस्त्यांचं काम आहे, तसं पुणे पोलीस म्हणून पुणे पोलिसांकडे काय जबाबदारी असेल? बघा शेवटी ही एक सायकल इव्हेंट आहे, इंटरनॅशनल इव्हेंट आहे. यामध्ये जी आमची ब्रीफिंग सायकल फेडरेशन्स वगैरेंनी केलेली आहे. ॲव्हरेज सायकलिंग स्पीड 50 to 60 किलोमीटर पर आवरनी हे सायकलिस्ट त्या ट्रॅकवर, त्या रोडवर सायकलिंग करणार आहे. आता ह्याचे बंदोबस्त किती महत्त्वाचे आहे, म्हणजे ज्या स्पीडनी सायकलिस्ट रस्त्यावर जातील, समोरून कोणताही प्रकारची अडथळाची काही प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे इतके परफेक्ट नियोजन करणे गरजेचे आहे, की समोरून किंवा मध्ये कोणताही प्रकारचे ऑब्स्ट्रक्शन्स येता कामा नये. बरोबर. म्हणजे ॲब्सोल्युटली त्या ट्रॅकवर Clear. म्हणजे एक पण अडथळा, रस्त्याची इंजिनिअरिंगचे इश्यूज असतील किंवा समोरून काही लहान मुले, पब्लिक किंवा काही गाडी किंवा काही दुसरे लोक अशा काहीच असणे राहू देणे शक्यच नाही. म्हणजे ट्रॅक कंप्लीटली सॅनिटाईज करून कुठून राईट टर्न आहे, कुठून लेफ्ट टर्न आहे, त्या सगळेला बंद करावा लागेल. हाऊसिंग सोसायटीज आहे किंवा शॉप्स आहे, तिथून जे काही पंक्चर्स आहेत ते पूर्णपणे बंद करावा लागेल. म्हणजे एकदम ते रस्ता सॅनिटाईज करून ठेवणे. आणि दुसरी गोष्ट की आम नागरिकांना त्रास न होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी काही अल्टरनेट रस्त्याची नियोजन, म्हणजे काही ॲम्ब्युलन्सची मूव्हमेंटची असतील किंवा काही कोणाला फ्लाईट पकडायचे असतील, कोणाला ट्रेन किंवा इतर काही महत्त्वाचे काम असतील, तर काही अल्टरनेट रोड्सची पण व्यवस्था करावी लागेल आणि लोकांपर्यंत कोणता रस्ता कधी बंद होणार आहे, ही लोकांपर्यंत कल्पना पोहोचणे गरजेचे आहे, जेणेकरून ते त्यांचे नियोजन करतील. आम्ही आम नागरिकांना नक्कीच हे त्यांच्याकडून अपेक्षा राहील, की थोडीफार त्यांचे मूव्हमेंट रेस्ट्रिक्ट होईल. एवढी परंतु गैरसोय त्याचे होणार. हां. याचे सहकार्य गरजेचे आहे. आणि दुसरी गोष्ट की हे सायकलिस्ट ज्यावेळी रस्त्यावर जातील, तिथे मोठ्या प्रमाणात लोकांना येऊन ते बघण्याची पण संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हे काही कर्फ्यूमध्ये सायकलिस्ट निघतील अशा नाही. हां. म्हणजे सगळे पॉइंट्सला ट्रॅक सोडून, रस्ता सोडून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय पण यायला पाहिजे चीअर करा. आणि चीअर करायला. आणि खऱ्या अर्थाने ही एक अपॉर्च्युनिटी आहे की इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंट, ज्यामध्ये इतके देशातून म्हणजे मोठे मोठे सायकलिस्ट येत आहे. त्यांचे एक्सपर्टाईज त्याचे कसे हे होते त्यांना बघण्याची लोकांना जी संधी आहे ते पण आम्हाला फॅसिलिटेट करायची. म्हणजे मल्टिपल चॅलेंजेस आहे आणि अशा प्रकारचे सर्व नियोजनमध्ये काही रिलीफ आणि रेस्क्यूसाठी किंवा काही अगर काही कधी-कधी काही हे हे आहे, आम्ही सगळी गोष्टीचे नियोजन करतो. म्हणजे कोणी काही पडला तर त्यांना योग्य रीत्याने हेल्थ फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी पुरवून त्यांना योग्य मेडिकल केअर भेटायला पाहिजे. ही सगळी गोष्टीचे नियोजन करत आहे. तसेच या दरम्यान मोठे-मोठे व्ही-आय-पीज पण बहुतेक येतील इनॉग्रेशनसाठी, क्लोजरसाठी, प्राइज डिस्ट्रिब्युशनसाठी. याचे पण सगळे नियोजन करणे गरजेचे राहील. म्हणजे एक व्यापक बंदोबस्त राहणार आहे आणि मला विश्वास आहे की पुणे शहर पोलीस दल एकदम बिनचूक आणि सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, सगळे स्टेक होल्डर्सला सोबत घेऊन, आम नागरिकांना सोबत घेऊन हे आम्हाला करता येईल आणि 100% आम्ही यशस्वीरित्याने ते पार पाडू. सर, आम्हालाही तो कॉन्फिडन्स आहे. 100% कॉन्फिडन्स आहे. फक्त सर,
नागरिकांच्या दृष्टीने हे नागरिकांनी लक्षात घेणं, पुण्याच्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. गैरसोय आहे थोडीशी, पण तो ती एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम नाहीये. कारण 4 लेगमध्ये ही रेस होतीये. पुण्यामध्ये जेव्हा ती रेस येईल किंवा होईल तेवढ्यापुरतं ॲडजस्टमेंट काय करायची आहे नागरिक म्हणून आपल्याला, तर पोलिसला आपल्याला कोऑपरेट करायचं आहे आणि ही जी काही गैरसोय आहे, ती थोड्या काळाकरता सहन करण्यापेक्षा एन्जॉय करायची आहे. कारण सर जसं म्हणाले, सायकल रेस ही आपल्या पुण्यामध्ये होतीये सर. तुम्ही इतक्या सीनियर पोझिशन्सवरती काम केलेलं आहे. आता पुण्यात येऊन सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी दिवस झालेले आहेत. काय सांगाल सिटीबद्दल? काय याचा व्हाईब आहे? आणि तुम्ही आल्यापासनं तर शिस्तीचं एक वेगळं रूप आम्हाला दिसतंय सर. धन्यवाद. नाही खरं मी सांगितले याचे याचे जे ओव्हरऑल व्याप आहे ते मोठा आहे आणि यामध्ये एररची काही चान्स नाही आहे. जसं बरं. मी सांगितले समोरून जसे कधी-कधी मॅरेथॉन असते. तर मॅरेथॉनमध्ये एकदा समोरून काही आला पण तर नॅव्हिगेट करू शकतो आपण. ते डायगेट करू शकतो. यामध्ये जे स्पीडनी सायकल जातील, त्यामध्ये ती काही एररची काही चान्सच नाही. ही लक्ष ठेवून आम्ही सगळे नियोजन करत आहे. म्हणून नागरिकांना थोडी गैरसोय होतील. परंतु आमचे प्रयत्न राहील, की आम्ही सगळे रूट्स आणि सगळे क्लोजर्स आणि सगळे डायव्हर्जन्स सुरुवातीला पब्लिकपर्यंत पोहोचू. जेणेकरून ते त्यांची ॲक्टिव्हिटी प्लॅन करता येईल त्यांना आणि एक फेस्टिव्हल म्हणून जसे गणपती उत्सव असते तर लोकांना माहिती असते की हे रस्ता बंद राहणार आहे. करेक्ट. मॅरेथॉन असते, मुंबई मॅरेथॉन पण असते, पुण्याला पण मॅरेथॉन असते. तर या रस्ता यावेळी बंद राहणार आहे. लोकांना जनरली एक कल्पना असते. पुण्यात ही प्रथम वेळी आहे म्हणून लोकांना असे काही ठराविक रस्ते वगैरे नाही आहे. लेकिन आम्ही जे रूट आहे आणि ज्यावर बंदोबस्त राहणार आहे, जे क्लोजर्स आहे, ती सगळी डिटेल्स आम्ही पब्लिकपर्यंत आपले माध्यमांनी, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या माध्यमांनी, सोशल मीडियाच्या माध्यमांनी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि एकत्रित सगळ्यांना सोबत घेऊन एक अत्यंत ग्रँड जे कधी झाला नाही अशा प्रकारचे एक पुण्यात एक वातावरण आम्ही सगळे मिळून निर्मित करू आणि 100% एक चांगलं आयोजन आहे. जबरदस्त, जबरदस्त. सरांनी इतकी मस्त क्लॅरिटी दिली आणि सर माध्यमाचा एक प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा तुम्हाला खात्री देतो, की माध्यमांतर्फे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. परंतु हे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या पद्धतीने हे कार्य व्हायला पाहिजे. कारण सर मला असं वाटतं, ही रेस तुमची नाही, माझी नाही, ही आपल्या सगळ्यांची आहे. ही पुणेकरांची रेस आहे. ही आपल्या सगळ्या नागरिकांची रेस आहे आणि ही बघायला, अनुभवायला आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हायला इतकी मजा येणार आहे. सर, नागरिक म्हणून आमचं संपूर्ण सहकार्य राहील आणि इतकं बरं वाटलं सर. इतकं बरं कित्येक वेळेला असं होतं, की "अरे बापरे! पोलीस मुख्यालयात जायचंय." तर आज ते प्रेशर नाही, दडपण नाही आणि तुमच्याशी भेटून इतकं बरं वाटलं सर. थँक यू सर. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक यू.